मराठीचं मन जिंकणं गरजेचं आहे. सकाळी पण तेच सांगितलं, आता पण तेच सांगतो. अशी योग्य संधी सरकारला आता सध्या गोरगरीब मराठ्यांचं मन जिंकायची योग्य वेळ आहे. सरकारला सगळे विसरतील आणि गोरगरीब मराठी कधी सरकारला विसरणार नाही. जर गोरगरिबांच्या लेकरांचं आरक्षण केलं, त्यांना आयुष्याची जर रोजीरोटी मिळाली, तुमचा आमदार तुम्हाला शरण, तुमचा मंत्री तुम्हाला शरण, तुमचा पदाधिकारी तुम्हाला शरण, पण मरेपर्यंत माझा गरीब करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाही. अरे राज, इतना सारा सामान, ये है शुभ जिसके नाम में शुभ है. तुम्ही एक दिवस दिली तरी भूषण महाविद्यालयाचे मंजुरी होणार, आणि तुम्ही कायम स्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होणार. तर मग नाटकं ठरायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची. सिद्ध झालं सरकारच्या हाताने परवानगी देणं. तसं दुसरं सुद्धा करायचं, सरकारच्याच हाताने आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात. कमाल गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात. पोराला त्याला नावायचे त्रास नाही दिला तर पोरं पण काय नाही करीत. मुंबईची परिस्थिती अशी आहे, जसं पोलीस बांधव आढावा घेतो तसं आमच्याही माहिती आहे. इथले सरकारनं त्यांचे लग्नीचे, त्याचे संडाचे कुलप लावून ते दार बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहाचे, त्याचे वडा जेवणाचे बंद ठेवून. म्हणून CST ला जे बाबा बसले होते पोरं, त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम वगैरे ते आता ज्यावेळेस ते पोरं, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम वगैरे ते आता ज्यावेळेस ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं एवढे काढायला सांगा, आपण काढायला सांगितलं ते निघले सुद्धा. पण त्याने ते कारण सांगितले काही करू नाही, पाणी प्यायला मुद्दामध्ये कदरून जावा मराठी मुंबईत. परत जेवायला मिळू नाही, त्यांना चहा पाणी मिळू नाही, त्यांना काही वस्तू मिळू नाही. मग अरे इंग्रज कशा झाले तुम्ही? मग रात्री बेकार झाले. मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार, संडास बाथरूमात उघडं ठेवणार. पोर आता आले म्हणल्यावर तुमचं काम केलं त्यांनी, तुम्ही आम्हाला परवानगीचं सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोड एकही गाडी लावणार नाही. तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावून हे आम्ही सहकार्य दिलं, तुम्ही उलट्या बातमी करायला लागले. अरे सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्रात त्यांचा विषय. त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून देणार नाही, तर येऊन देणार नाही. मग मराठीने ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार, मुंबईत जाम जाणार. घुसले पण जाम केली पण मग सरकारनं पण सहकार्य केलं. मग आपणच सहकार्य केलं पाहिजे. सरकार आडमुठ्यात घुसलं की मराठी आडमुठ्यात घुसेल. सहकार्य केलं, परवानगी दिली. कोणाला 1 मिनिटात सांगितलं तुम्ही जी मुंबई जाम केली ती 1 मिनिटात मोकळी करा, वाहनं बाजूला काढून सुरक्षित मैदानावर येऊन लावा पार्किंगच्या. पोरांनी ते पण केलं 2-4 घंट्याने, 2 घंट्यात नाही पण 2-4 घंट्याने साहेबांनी येऊन सांगितलं हो तुम्ही सांगितलं की ते जे आम्ही सांगितले होते ते सगळे पोरांनी वाहनं काढले. काय सरकार पाहिजे तुम्हाला आणखी? आणि तुम्ही पाण्याचा बंद करणार, कशाचा बंद करा? मागच्या गप्पाच आहे, मागच्या गप्पाचा नाव बघ रे. तुम्हाला कळतं का नाही? काय कळतं? परिस्थिती सरकारनं जाऊन घेणं गरजेचं होतं. पण गरीब इतक्याला म्हणाले गरीबाचे काय करायला द्यायचं त्यांना? एक दिवसाची रडक्यासाठी परवानगी द्यायची.
बोराला पाणी नाही मिळालं मग ते पोटे असे इथं त्याचे ते काय चुके तुमच्या गावाला आलो काम नाही म्हणून आज वागणूक घेतात का तुमच्या आमच्या तिथे येतात तो निसा वाड्याला तालुक्यात जिल्ह्यात अशी वागणूक देतो का मी जरी कार्यकर्ता तुमच्या पक्षाचा असला तरी आमच्या मराठ्याचा आहे तुमचा शिवसेनेचा असला तरी मराठ्याचा आहे राष्ट्रवादीचा असला तरी मराठ्याचा आहे काँग्रेसचा असला तरी मराठ्याचा देशरामाचा असला तरी मराठ्याचा आमच्या लोकांनी वागणूक देते का तुम्हाला तुम्ही आम्हाला मुंबईत अशी वागणूक जर दिली ना मुख्यमंत्री साहेब इथून गेलं मराठ्याच्या पोराच्या डोक्यात येणार नाही मुंबईत गेल्यावर हात घेते तुमच्या सुद्धा तुमच्या नेत्याच्या मनात तुमच्या कार्यकर्त्याच्या मनात स्वभावाच्या दारात होणारे म्हणून तिकडे बी लोक आमच्या ते काय होतो म्हणतात बदला होणार आपल्याला पडायचं लेकरांना म्हणून आले तेवर पाणी द्यावा त्यांना एखादा चटणी भाकर द्यावा मुंबईत आले म्हणून बदलून जावा म्हणून हाट्याला कोणते झुले जणू काय धंदा आहे तुम्ही बघून आले का छत्र्या नाही म्हणजे याचं कारण असं आहे हे बघा जन्मताला तुम्हाला किंमत द्यावा लागेल राजकारणाला ऐकून तुम्हाला जन्मताचं मत काय एक मतानं लोक काय सांगतात याला सुद्धा किंमत द्यावा लागणार तुम्ही माझे देव सांगणार गोड गोडवणार तसं काही नाही मी मोकळाने काय करा लोकांचं सुद्धा खरं आहे ना तुमचं खरं आहे दुसरं एक त्याचं लोकांचं खरं नाही ही कोणती पद्धत आहे तुमचा रस्ता मोकळा केला आम्ही बातम्या फिरल्या सरकारने मुंबईत मोकळी करा म्हणून म्हणजे लोकांना आमच्या भविष्यावर पसरला पाहिजे ते काय चावत आहेत का त्यांचा तरी मराठीत पोरं मोकळी समजा मराठीच्या पोरांनी कोणाची दिली कोणत्या पोरांना गेला असेल देवबाप्पाच्या दर्शनाला गेला असेल कुठं काय म्हणजे त्याला मला माहित नाही समजा चौपाटी काय तिकडे गेला असेल समजा काय ते काय असं मराठी पोरं म्हणजे सापीला चालता तसा होतो खेड्यातले पोरं काही काही पोरं आल्याच्या नंतर बघते आजूबाजूला तुम्ही सुद्धा बघताना तुम्ही जसा भाव तसा खेड्यापाड्यानं आल्या मंत्री येतात मुख्यमंत्री येतात आल्या तिथं जातो आज रेस्ट आवडलं जाईल सगळीकडे खोलीचा वास घेऊन बघणार कशी येत आहे म्हणजे तुमची येते भावना आमची येते भावना सांगा तुलू तुमची येते भावना आमची येते भावना सांगा तुलू तुमच्या दाराला तुम्ही आम्हाला एक दिवसाने परवानगी द्यायला तयार आहोत तसं पाहिजे तर मग आम्हाला चालू 27 दिवस मला झोप नाही रात्र झोप 28 दिवस झोप नाही रात्र झोप नाही 27 दिवसभर जेवण मिळत नाही 28 मिळालं सकाळी म्हणजे 27 सकाळी पण नव्हतं आणि संध्याकाळी पण नव्हतं निघालो वाटलं होतं उशिरा निघू पण इतकी गर्दी झाली तर आम्हाला बिना जेवणाचं कसं निघालं मला रस्त्याने नाही जेवण मिळालं दिवस रात्र इतकी गर्दी होती ते समजून समोर रात्रभर जेवायला नाही मिळत 8 वाजता सकाळी जेवलो जे जेवण पुढे वेळ रोखला जेव्हा त्याला थोडं गाडी बसून जेवण त्याला जमलं नाही जेव्हा कळालं नाही थोडं जेवण म्हणजे 8वीच्या आणि 8वीच्या रात्र पण उपाशी आणि जागा बरोबर म्हणजे करायलो जागा बरोबर जाऊ पत्रकार होतो जो गती गाडी मारले बिचारे म्हणजे सुटले करायलो कमाई वाच ओरिजिनल करतो जे करता हे कुणी भरायला हे बाबा मारला पत्रकार यांना 2-3 टाइम हाणायची सवय
आणि 2-3 बायका जायची सवय कल्याण आंघोळची आपण गाडी बदलण्यात मध्ये जेवायला मिळाली म्हणजे राहिली उगाच कारण मी निष्ठेनं करतो वेगळेपणा नाही करत मला हे सगळ्यांना सांगायचं मला त्याच्या पोराची वाईट वापरू मला मुंबईत काही करणार नाही ते लोकांच्या लय हाले तो आमच्या लेकराचे मुख्यमंत्री आम्हाला नाही आमच्या लेकराचे किती हाले किती कमर मोडलेत आमच्या आई बापांचे कष्ट करून लय अवघड आहे तुम्ही ते जाण ठेवा ते माज घेऊन नाही आले इकडे मारलेलं नाहीये वेदना घेऊन आलेत आणि तुम्ही वेदनेवर लक्ष द्यायना आमच्या डोळ्याचं पाणी पुशिनात म्हणून त्यांना राग येतो बरं तुम्ही लवकर नका का पुशिनार मी उपोषण करून करून मेल्यावर मान द्या हरकत नाही काय अडचण नाही माझी मी बलिदान द्यायला तयार झालेलो आहे पण तुम्ही त्यांना इथं दुकान बंद करायला लावू नका नंतर तुमच्या बी महाराष्ट्राचा भाग तसंच होणार आहे अहो खरं सांगतो अपघातला कुठून नसतो आमचे पोरं आले मग तुम्ही टपऱ्या बंद करणार हॉटेल बंद करणार सगळं पाण्याचं बंद करणार आम्ही पण तुमच्या तिकडचा भाग घ्यायचे तुमच्या तिथे पाईपलाईन आमच्या गावातून गेले असले आम्ही तिथं पाणी त्या तिथे मोठा बंद करणार तुमच्या टेस्ट हाऊसात गेलं असलं पाणी तर आमचे बंद करणार आमच्या राहतो गेलेला असं तुम्ही आम्हाला मुंबईत घेऊन दिले आणि आपण बोलतो ते करतो तुमच्या आमदार मंत्र्याच्या जर आमच्या तिथून पाईपलाईन गेले असले तर आमच्या बंद करणार तुम्ही आमचे पैसे मारायला लागले तर कशाला तसं होणार तुम्ही नाही सापडत आम्हाला तर तुमचे लोक सापडतील कारण तुम्ही माझ्या सगळ्या सोयऱ्यात त्रास द्यायला ना इथं आलेला मराठा सगळा आमचा पाहुणा आहे सगळं आमच्या सगळे सोयरे आहेत तुमचे सगळे सोयरे असतील ना महाराष्ट्रात त्यांचेही धारपड होणार मग जशाला तसं होणार देणार तेव्हा मुख्यमंत्री जशाला तसं होणार मग माझ्या गरीबाचे लोक राहिले हे तर तुम्ही त्रास देताय आणखी ना बदला बुद्धी हे माझं म्हणणं आहे आणखी ना तुमच्या बुद्धीत बदल करा आम्हाला काय नको आणि मराठ्यांच्या पोराला सांगतोय बाबा कुठे जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळेजण कुणीही वाईट पाऊल उचलायचं नाही आपण आपल्या गाड्या जनधन बैंक खाता ना होता तो कोई बैंक से लोन ले रहा होता कोई साहूकार से ऊंचे ब्याज पर कर्ज कोई बूढ़ी अम्मा अपनी पेंशन के लिए बिचौलियों के सामने हाथ जोड़कर खड़ी होती 11 साल में 56 करोड़ से अधिक जनधन बैंक खाते पुन्हा रेल्वेने तुम्हाला नागरी पण येता येईल किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडी तिथं झोपता येईल म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा हे कोणी शब्द विसरू नका परत कोण होतो गाडी सापडणार गाडी पुढे त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी तिथं ते संरक्षण भेटेल तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले मग तुम्हाला मैदानावर येता येईल आझाद मैदानाला पुन्हा तिकडे जाता येईल घेऊन द्यायला ठेवा आणि आणखी नाही सांगतो तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय जर थांबून ठेवला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधवांना नाही सांगतो त्या चेंबूर आणि त्या पट्ट्याच्या गाड्या काढा तिकडून असे लोक गेले तिथून मागचा सगळा भाग गाड्याने आपल्या वाहनाने ट्रकाने पॅक झाला कारण काल 28 ला निघलेले लोक ते आणि 29 ला दिवसभर निघलेले लोक महाराष्ट्रातून आपले ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपल्याच लोक जाम झाले त्यामुळे गाड्या जर कोणी म्हणत असलं चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा वाशीच्या मैदानावर लावा म्हणत असले तर वाशीच्या मैदानावर लावा तिथं इथं पुढं मुंबईत असले मैदानात तिथं लावा म्हणजे तिथं लावा मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे कोणत्या मैदान आहेत काय म्हणजे पोराच्या ध्यानात येईल तुम्ही तोंडी सांगणार पोराला मेळ लागणार कुठे तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधवांनी सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका ये मैदान या ठिकाणी आहेत या विभागात आहेत या वस्तूपासून इतक्या अंतरावर आहे रेल्वे पासून इतक्या अंतरावर आहेत किंवा अनेक कुठं असतं एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे तुम्ही एक मॅप टाका म्हणजे पोराला मेळ लागेल गाडी आपण लावायची कुठे नेऊ
ते नुसतं मैदान तुम्ही सांगितले आणि भरलेल्या मैदानात त्याचं टाकू नका. जे मैदान तुम्ही देणार आहे, कारण आणखी मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत. सरकारने नाही ऐकलं तुम्ही नुसतं मुदतवाढ देऊन उपयोग नाही एक दिवसाची. तुम्ही जर मागणीच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेल्या तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहे. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही. आता बोलणं सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती, मी खोटं शक्यतो सांगत नाही. तुम्ही कसा कसा याला विलंब लावलाय तसे तसे महाराष्ट्रात लोक कामं सोडत सोडत मुंबईकडे निघणार. तुम्हाला आता एवढं हे आणखीन पहिला टप्पा पण नाही, असे 7-8 टप्पे या आंदोलनाचे. जो पहिला पण नाही, कारण आम्हाला माहित होता आम्हाला त्रास देणार आहे मुंबईला, म्हणून आले आम्ही थोडे थोडे आलो. तुम्हाला आणखी पुढे पुढे दिसत तुमची इच्छा पुरी होईल. मुख्यमंत्र्याची तुमची इच्छा पुरी होणार. तुम्हाला कापरा कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका. महाराष्ट्रात सुद्धा कापरा कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ते होणार. पण आरक्षण आम्ही घेणार आहे. फक्त आम्ही लोकशाहीचा, कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही. तुम्ही मला जेलात टाका, मी जेलात जाणार, मी जेलात उपोषण करणार, पण सोडणार नाही. तुम्ही गोळ्या घातल्या तरी मी गोळ्या झेलणार आहे. तुमची जी तयारी असेल त्याला सामोरं जायची माझी तयारी. पण मी सगळ्या मागणीची अंमलबजावणी घ्यायची हटत नाही आणि मागण्या तुम्हाला माहिती आहे म्हणून मागण्या सांगत नाही. फक्त शेवटचं हे सांगतो, चेंबूरकडे तिकडे ज्या बांधवांनी रोडवरती त्यांनी पार्किंगला गाड्या लावा आणि शांततेत आझाद मैदानाला या. पुन्हा आपले पोरं जे जेवले नसते, ज्याला जेवायला मिळालं नाही ते पोरं आपल्या गाड्याकडे जा, तिथं स्वयंपाक करा, जेवण करा. एका दिवस आपल्याला जेवायला सुद्धा मुंबईतल्या जे मराठा बांधव आहेत त्यांना सरकार आणून देत नसेल, त्यांच्यावर दबाव असेल, म्हणून जर इथल्या बांधवांनी आपल्याला आणून नाही दिलं जेवायला मराठ्याच्या, मुंबई पूर्ण मुंबई म्हणतो महानगरातले, नाराज होण्यापेक्षा आपल्या गाड्याकडे जा, आपलं 2 टायमाला जेवण करीत जा, आपलं खा आणि गाडीचा झोपा, सकाळी पुन्हा ये जा करता येईल. फक्त टेन्शन नाही घ्यायचं. तम्मा आणि संयम आणि सगळ्या गोष्टी हाताळा आणि चेंबूरचा ते मार्ग सगळे पार्किंग लावून टाका. ट्रेन चालू आहे, शांत बसा ना. ट्रेन चालू आहे, शांत बसा. आता आम्ही काय संवाद करू त्यांना कळत नाही. आमचं काम थोडे संवाद सरकारशी करायचं. त्यांना मराठीची गरज असते ते नसेल आम्ही संघर्ष सोडायला तयार नाहीत ना. त्यांना मराठीत वाटलं करायचं असं, त्यांना मराठीला आरक्षण द्यायचं नसतं, मराठी त्यांना संपवायचे असते. त्यांच्या विचार वेगळे आहेत मराठ्यांविषयी. त्यांना मराठा पूर्ण संपवायचा आहे. मराठीचे लेकरं बाळ त्यांना मोठे होण्याचे नाहीये. त्यांना कशाला भरून येत आले, तुला जागा आहे द्यायची. सरकारला मराठा समाजाचा वाटोळत करायचा आहे म्हणून ते येत जात नाही. येतील नाही येते त्या सिद्धीने येणार. परवानगी मिळाली आम्हाला. परवानगी देणार नाही. 1 दिवसाची देऊ शकतो मला, काय स्वरूपी देऊ शकतो ना. साधा आणि सोपा प्रश्न. 1 दिवसाची देऊ शकतो म्हणजे काय स्वरूपी देऊ शकतो. मागण्याचा अंमलबजावणी नसतं त्यांना काही गोळ करून आणायचं असं दुसरं काय. आमचं तर शांत देईल, तुला काय करून आणायचं चल. ब्रेक चालू आहे ना. तुम्ही ज्या उपमुख्यमंत्र्यांची स्तुती केली होती आरक्षणासंदर्भामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी, त्यातले एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणताय की दुसऱ्याचं पाणी दुसऱ्याला देता येणार नाही. फडणवीस साहेबांनी मला लावला.
असा म्हणतो आहे. कारण आम्ही ओबीसीचा भाग घेतच नाही ना, एकाच काढून दुसऱ्याला. यांनी काय केलं, सरकार असून यांच्या पाठीमागं मायबाप शब्द लागला. मायबाप सरकार लय चुकीचा शब्द आला. यांनी गैरसमज नाही पसरायला पाहिजे. वस्तुस्थिती समजून जनतेला सांगितलं पाहिजे. मराठ्यांच्या नोंदी ह्या 300-200 वर्षापूर्वीच्या आणि एकाचं काढून एकाला द्यायचं ही जी भूमिका ही भांडण लावायची भूमिका आहे सरकारची. ही कोणाची असली पाहिजे, विरोधी पक्षाची किंवा एखाद्या जातीची. सरकारच या भूमिकेची भांडण लावायचं एकाचं काढून दुसऱ्या जातं. आम्ही त्याचं काम द्या म्हणलो का, गॅजेटियर नाही का आमचं हैदराबादचं सरकार नोंदी 150 वर्षाचे. सातारा संस्थांचं गॅजेटियर नाही का 150 वर्षापासूनचं. बॉम्बे गव्हर्नमेंट ते इंग्रज होते तेव्हापासूनच आहे ना, आमच्या तेव्हापासून त्या नोंदी आहेत ना. सगळ्यांचाच काय म्हणजे ना ते आधी कोण हे का ते कुणी कोणाचं काम दिलं, आमचं उलट काढून त्यांना दिलंय. 16% आमचा आरक्षण खाते. याच्यावर यांचे तोंड शिवले. आमचं सरकारी नोंदी आहे गॅजेटियर यात येत नाही. त्यांचं काम कुठं द्यायला, त्यांचं तर कमी करावं म्हणलं तर आम्हाला काय म्हणालं, ओबीसीला 32% आहे, त्यातलं 20% कमी करा आम्हाला द्या. 12%च फक्त ओबीसी ठेवा असं म्हणलं का. 32% ओबीसी पैकी 20% मराठ्याला द्या आणि 12% ओबीसीला ठेवा, 3,500 ठेवा असं म्हणलं का. आमच्या नोंदी आहेत त्या 32%, 27%, त्याच्यातल्या 19% आमच्या नोंदी आहेत त्या द्या म्हणतो की उलट लोकांना सांगतात आणि महाराष्ट्राला सगळं कळालं यांनी. कारण मी 2 वर्ष तेच काम केलं, समाजाला समजून सांगायचं. आपल्या सरकारी नोंदी आपण कोणाचं घेत नाही. आणि हे ओबीसीला गरीबाला कळालं, नेते सोडून 2-4 जण सोडून गरीब ओबीसीला ते सुद्धा कळालं. आपलं जे आरक्षण 89-90 आहे, 1990 यांच्या नोंदी 100-150 वर्षापूर्वीच्या यांना आरक्षण दिलं पाहिजे. सरकार दाखवून म्हणतंय एकाचं काढून दुसऱ्याला देणार नाही, काढून घ्यायचं नाही. पहिलंच आमचं हे भ्रम निर्माण करते, त्यामुळे काही टेन्शन नाही. आता फायनल फाईट होणार. आरक्षण घेणार नाही तर मी जाणार. दोन्हीपैकी एक काहीतरी आता होणारच. एक तर मला सरकार मारून टाकणार, गोळ्या घालून, नसतं मी उपोषण करून मारणार, नसतं आरक्षण घेऊन जाणार. हे फायनल होणार आहे. मग आता देवेंद्र फडणवीसांनी करायचं यांच्या अडमुठेपणाच्या वागण्यामुळं, याचे सत्ता मराठ्याने देऊन मराठ्याच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना डाग लावायचा आणि इथल्या सरकारला डाग लावायचा. मराठा आरक्षण द्यायचं याच्या अडमुठेपणामुळं केंद्रातल्या सरकारला सुद्धा डाग लागणार यावेळी. कारण राज्यात मराठी 50-55%. जर तशी वेळ आली त्या राज्याचं शांततेत मराठी चाक सुद्धा फिरून देणार नाही. बेमुदत वर्ष तुमच्या आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचा सरकारचा हा सगळा प्रयत्न आहे का? तुमच्या बोलायला सरकार येत नाहीये, मराठा उपसमिती तुमच्या बरोबर बोलायला येत नाहीये. आंदोलनाची तीव्रता ते कमी करू शकत नाहीत. त्यांनी किती प्रयत्न केले तरी मराठ्याला माहिती मी त्यांच्यासाठी जगतोय, त्यांच्या पोरावासाठी. त्यामुळे सरकारवर अवलंबून नाही झाली. सरकारने काही शब्द फेकले, मराठा विश्वास ठेवा. मराठा विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर. त्यांनी किती शब्दाचा फेकाव करू द्या, किती मारा करू द्या, किती शब्दाचा प्रयोग वापरू द्या, किती बी काय त्यांना डोक्यावर लावायचं लावू द्या, मराठी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. कारण 45 वर्षाला मराठाला फसवलं. टेन्शन नाही. एक ऑपरेशन चालू, शांत राखलं. तुमचं पण बरोबर आहे. सकाळी ट्रॅफिक जाम झाली तर आम्हीच काढली. तुमचं दुसरंही म्हणणं आहे की आणखी लोक जर आले आता मुंबईत मंगळवारी बुधवारी. The growing pollution majorly. आर्थिक राजधानी असं ठरवलं का?
मराठ्याच्या गरीबाच्या पोराचं वाटोळा करायचं. तिला वाटत नाही का ती आर्थिक मजबूत झाली मग गरीबाची आर्थिक मजबूत व्हावा खेड्यापाड्याची, असं वाटत नाही का? आमचा हक्क नाही का मुंबईवरती? सरकारला असं वाटतं का आर्थिक राजधानीतून गोरगरिबांचे लेकरं सुद्धा सुखा समाधानानं जगावं? आम्ही पैसे मागायला आलो का? पण आमचं आरक्षण आमचा हक्क आम्ही मागायला आलो ते द्यायचं नाही. ते झाला आता भाषणबाजी खूप झाली. आता नाही, आता पुराण फाईट, शेवटची फाईट. नाही ते का उत्तर देत नाही तुम्ही ते विचारलेल्या प्रश्नावरती. पण आम्ही खबीर आहेत ना, आम्ही नेत्यावर जगतच नाही. ते जर म्हणले ओबीसीतून देऊ, नेत्याला कोणी म्हणत नाही देऊ, आम्ही त्यांच्या म्हणण्यावर चालत आमच्या स्वतःच्या मागण्यानं चालतो. आले काय गेले काय चालूच असतं ते. कोण आमदार भेटायला आला, कोण मंत्री भेटायला आला, कोणी खासदार आला, त्यांचं काम येणं, आमचं बी काम आहे सन्मान करणं. आम्ही मागं हटत नाहीत ही आमच्या सगळ्यात मोठा समाजाचा प्लस पॉईंट. आम्हाला आता तुमच्याकडूनच कळलं, मला माहित नाही बॅनर व्हायरल व्हायला. महाराष्ट्र शिव्यांनी लक्षात ठेवायचं, कर्तृत्वाला लक्षात ठेवायचं. म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचं कालीन औषध लावणे त्याला आमच्या ग्रामीण भागात म्हणते. उलट बसून कालीन औषध लावणे असं त्याला म्हणते. उलट माणूस खाली झालेल्या माणसाला कालीन औषध लागतच नाही. जर ते उंटाचा खाली उतरला तर त्याला जखम झाली असली तर त्याच्यावरती मरण तो लावू शकतो. उंटा बसून कालीन मरण लावणे याला म्हणतात. कारण त्यांचं म्हणणं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं की महाराष्ट्र शिवाय नाही तर कर्तृत्वाने लक्षात ठेवतो. काय करतो देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं मला सांगा. तुम्ही डंगराच्या गाडीत लाकूड घातलं, भाषा रशिया गेल्या, डंगराला तुम्ही आरक्षण नाही दिलं. तुम्ही जेवढे महामंडळ ओपन केले मतदान घेऊन तर निवडणुकीच्या टायमाला कोणाला 1 रुपया नाही दिला, एकाला पण ऑफिस नाही, एकाला पण त्याच्यावरती भरती केलेली नाही. बघा पोलिस ऐका आता प्रेसच्या माध्यमातून तुमच्या दारात आहे, आता त्याला लांब नाही पण हे काही लाईट देतो तो लावते. मी यातून ऐकल्यापेक्षा माईक लावा तिथं तुम तिथं एक माईक आम्हाला म्हणजे एक भोंगा तो माठवा. आणि तुमचं कर्तृत्व काय सांगा. तुमचं कर्तृत्व ते धनगराचं जो वाटलं गेलं ते कर्तृत्व आहे. काही समाजाला या राज्यात वेगळं आरक्षण आहे. काही समाज असा आहे या राज्यातला की त्याला विदर्भात तो एससी आहे, मराठवाड्यात तो ओबीसी आहे. व्यासपीठाचे बाजूचे बडबड करण्याचा बाहेर घालतो मी. तुम्ही पुढे होत शिक काय आपण प्रकार करे इकडे बडबड करायचं तिकडं. देवेंद्र फडणवीस साहेबांचं कर्तृत्व आहे. इथं काही समाज मराठवाड्यात ओबीसी दे, विदर्भात एससी दे, खानदेशात एसटी दे. एका राज्यात एकच जात 3 प्रवर्गात असते का हे फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व. मराठवाड्यातली काय करायची बोलणी जरी खानदेशात दिली तर ती एसटी होती. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली काय करायची एससी होती. तिकडची काय करायची एससीची पोरगी जर मराठवाड्यात केली ती ओबीसी होती. बघा आमचा खेळ दर आमचा मराठ्याचं तसंच हे करतो तो केला तुम्ही. मराठवाड्यातली पोरगी विदर्भात दिली तिचे पोर ओबीसी ती ओपन. तर आमचा आंतरराष्ट्रीय आहे बोलणं कळा ना.
आम्ही मराठीचे तर म्हणून मिळाला ना इतकी बेकारी तिकडची इकडे पोरगी कराव ती पोरगी आणलेली ओबीसी तिचं नाव रोपण पोर रोपण ती ओबीसी आईने मराठी बाप तिचा प्रचार करतो म्हणजे कोणाच्या हायका ताळमेळ हे तुमचं कर्तृत्व फडणवीस साहेब तुमचं कर्तृत्व मराठ्याला आरक्षण असुदे न देणं हे तुमचं कर्तृत्व ऐका आता बहुद्या आता फडणवीस साहेब दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे तुमच्या कुठं टाकणारे आमदार कोणी चपला भागलेल्या कुठं भागलेले टाकणारे ते 2-4 आमदार आले ते फक्त कर्तृत्व तुमचा तुमच्या कर्तव्य आहे का याच गणेश उत्सवाच्या काळात आहे बहिणीच्या डोक्या फोडण्यातून आमची आणखी मुसलमान उद्या 1 तारखेला 2 वर्ष होत्या तुम्ही आम्हाला देवाच्या अनुमी येऊन आम्हाला मुंबईत परवानगी नाकारता हे तुमचं कर्तव्य आहे याच गणेश बाप्पाच्या काळात तुम्ही आंतरवाडीत आमच्या आई बहिणी गोळ्या घातल्या हे तुमचं कर्तव्य आहे तुमचं कर्तव्य फडणवीस आहे शेतकऱ्याला कर्ज माफी करून मागणारा माणूस मतदान घेतला माफ नाही केला गळ्यात हिरा घेतला पाशा पटेलांनी आणि तुम्ही आणि गोदा परिक्रमा काढली होती तुम्ही जुनी पकवान तुमच्या गळ्यात बळत होती तुम्हाला वाजत सुद्धा येत तुमचे बोट पुढे बघा मागवाजा खालच्या बाजूला आहे पकात खालून तुम्हाला धुवं होऊन वाजत असतो त्यावेळेस तुम्ही यात्रा काढली शेतकऱ्याला मागायला भाव देऊ हे तुमचं कर्तृत्व नंतर तुम्हाला पाकात वाजल्याने तुमच्या गळ्यात टाळ दिला टाळाचे ठोके मोजा फक्त तुम्ही कसे टाळाचे ठोके कोणत्या अभंगावर कोणत्या चॅनल 2 द्यायचे का 3 द्यायचे बाबा बरोबर का नमस्कार गुड मॉर्निंग. देश विदेश आणि राज्यात गावाकडच्या महत्त्वाच्या